नेमकं काय करता येऊ हे शकतं असं बघा, वाटतं? हा तणाव निर्माण करण्यासाठी मी काही प्रयत्न केले नाहीत. त्याच्यावर 2-3 महिने ते महाशय मला वाटेल तसे बोलत होते. मला माहितीच नाही कोण आहे म्हटले हे. जाऊ दे म्हटलं, काय त्यात लक्ष दिलं नाही. पण ज्या वेळेला बीडमध्ये आमदारांची घरं जाळली, हॉटेल जाळले गेले, शिक्षण संस्था जाळल्या गेल्या, काही लोक तर गेलेच, ते बिचारे लहान लहान मुलं सफोकेशन आहे त्या क्षीरसागरच्या घरातले. त्यावेळेला छगन भुजबळ तिथे धावला. का? जणू काही सरकारच नाही, पोलीसच नाही. आणि ते बघून मी म्हटलं नाही, आता मला लढायला उभं राहिलं पाहिजे. तारीख ठरवली. मी 17 ऑक्टोबर 16 तारखेला मी राजीनामा दिला. कारण मला सरकारच्या विरुद्ध बोलावंच लागेल आता. अशा परिस्थितीत मी राजीनामा दिला आणि गेलो. वाटेत फोन आले की तुम्ही बोलू नका, राजीनाम्याचं बाकी काय बोलायचं तर बोला. मग 2 लाखाच्या 3 लाखाच्या मिटिंग झाल्या आमच्या सगळीकडे. आणि सगळं जे आहे ओबीसी, त्याला दलित, अमुक सगळेच एकवटले. आमचं म्हणणं काय, तुम्ही घ्या, मी कुठे विरोध करतो. ज्या ज्यावेळेला मराठा समाजाला आरक्षण द्यायचा मुद्दा आला त्यावेळेला पहिला हात मी वरती केला, द्या. पण तुम्ही अगोदरच आमच्या इथे जे आहे आम्हाला 54% लोकांमध्ये आम्हाला अर्जच मिळालेला आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर येऊन बसलात तर भटक्या विमुक्त सगळे लहान लहान समाजाला काय भेटणार आहे. छगन भुजबळ आरक्षण स्वतःसाठी नकोच आहे. तो आरक्षणामध्ये मोठा झाला नाही आहे. तो फक्त बाळासाहेब देसाईंनी म्युन्सिपाल्टी किंवा प्रायमरी शिक्षणात त्यावेळेला जे काही उत्पन्नावर फ्री शिक्षण दिलं त्यातून मी म्युन्सिपाल्टीत शिकलो मुंबईच्या. बाकी आरक्षण नव्हतं पण तेव्हा मिळालं, पण घेतलं पण नाही, मला मिळालं पण नको. पण एक छगन भुजबळ म्हणजे अख्खा ओबीसी समाज नव्हे, तो जवळजवळ 7.5 कोटी असेल, 7 कोटी असेल. आज खेड्यापाड्यात जाऊन बघा परिस्थिती काय आहे. आणि तुम्हाला सांगतो या संदर्भामध्ये मी 35 वर्ष मागणी करतोय. समता परिषदेची स्थापना झाली 92 मध्ये, तेव्हापासून पहिला मुद्दा आमची जातगणना करा. अगदी याच मुद्द्यावर मला आम्ही जातगणना करा. ऐकून घ्या. रामलीला मैदानावर अख्खं मैदान भरलं आम्ही, अख्ख्या देशातले लोक आले. आमची जातगणना करा. बिहार पटनाचं 7 लाख लोकांचं गांधी मैदान आहे, आमची जातगणना करा. हरियाणामध्ये गेलो, पंजाबमध्ये गेलो, यूपी, मध्य प्रदेश, सगळीकडे गेलो. आमचा तोच मुद्दा होता. 2010ला समता परिषद सुप्रीम कोर्टात गेली. 2011ला जी जनगणना होईल त्याच्यामध्ये आमची जातगणना करा. सुप्रीम कोर्टाने नोटीस दिली भारत सरकारला, तुमचं काय म्हणणं आहे. मी समीर बाबूला म्हटलं, तू खासदार आहे, आवाज उठवा. बरोबर. पार्लमेंटमध्ये तो उभा राहिला. स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे ताबडतोब त्याच्या पाठीशी उभे राहिले. मग सगळे लालू प्रसाद यादव, मुलायम यादव, हनुमंतय्या, काँग्रेसचे लोक, सर्व पक्षाचे 100 खासदार उभे राहिले. आणि प्रणब मुखर्जींनी सांगितलं, मंत्री, की आम्ही जातगणना करतो. सुप्रीम कोर्टाने सांगितलं, आता आम्ही केस मागे घेतली. त्याने ती जातगणना तुमच्या जो जनगणना आयुक्त आहे त्या कार्यालयामार्फत नाही केली. गावचे ग्रामविकास खात्याने करावे, शहरातले नगर विकास खात्याने करावे. आणि त्यातून आम्हाला न्याय मिळाला नाही. कारण अजून सेन्सस कमिशनर असतो, ते जेव्हा करायला येतात त्याच्यामध्ये जर तुम्ही चुकीची माहिती दिली तर 2-3 वर्षाची सजा आहे. म्हणून त्याला काहीतरी व्हॅलिडिटी आहे. हे तर काही आपलं तयार केलं. तरी सुद्धा जेटली साहेबांनी 2016ला सांगितलं, माझ्याकडे रिपोर्ट आला, वाईट परिस्थिती आहे परंतु डाटा नाही. सुमित्रा महाजन ताई अध्यक्ष व्हायच्या अगोदर 16 खासदारांची कमिटी झाली, रिपोर्ट दिला, वाईट परिस्थिती आहे, यांना दलित आदिवासीसारखे निधी द्यायला पाहिजे. मनमोहन सिंग कमिटी, त्याच्यामुळे पवार साहेबचे तर बरोबर आहे.
की नाही परिस्थिती वाईट आहे, द्यायला पाहिजे, पण डाटा नाही. आणि तो डाटा मिळालाच नाही, अजगत झाले. हो आणि मग अचानक त्यावेळेनंतर आमचं सरकारच नव्हतं हो 15 नंतर. आणि मग ते कोर्टामध्ये जे कोणतरी गेलं खानविलकर साहेबांच्या, आणि तिथे असं असं आहे ते इम्पेरिकल डाटा वगैरे, तर तुम्हाला सगळं माहिती आहे काय झालं ते. ना फडणवीस साहेब ते करू शकले, आणि आमच्या वेळेला तर करोनाच सुरू झाला. आणि मग त्याचं झालं असं की कसा तरी एक आयोग पाठवून, निरगुडकर आयोग, तो त्याने फेटाळून लावला. आणि 92 ठिकाणी पाऊस असताना 0 आरक्षणामध्ये आमच्या महाराष्ट्रात निवडणुका झाली. नाही त्याच मुद्द्यावर म्हणजे- त्याच्यानंतर मध्य प्रदेश आलं, हा मग तिथे आणखी लोक उभे राहिले. आता काय म्हणणं आहे, यांच्याकडे पण नाही इम्पेरिकल डाटा. त्यावेळेस शिवराज चव्हाण तिथे मुख्यमंत्री आहे. हम्म. त्यांनी सांगलं काय आता महाराष्ट्राचा न्याय तुम्हाला पण नाही काय, डाटा आणा. ते दिल्लीत गेले मुख्यमंत्री, त्याने काय केलं, अनेक आयोग बनवला, 15-20 दिवसामध्ये त्याने तो दिला, आणि त्यांचं ते ओके झालं. मग आम्ही पण त्याच्यात तो बाठिया कमिशनचा बनवला, आमचं पण सुटलं त्याच्यात. पण तरी सुद्धा बाठिया कमिशन अशी काय का की जिथे ओबीसीचे सरपंच आहेत तिथे लिहिलं की 0 आहे ओबीसी, हे मी दाखवलं, प्रूव्ह केलं. त्यावेळेला उद्धव ठाकरे होते मुख्यमंत्री. बघा हे म्हणजे आता घाई केली नाही तर आहे ते पण जायचं, जे मिळेल ते घेऊया आपण. मिळालं. पण नंतर आता जेव्हा परत उभं राहिलं, का 2-4 वर्ष उभं राहिलं कोर्टात केस आणि सगळं, तेव्हा मग आम्हाला पण भीती वाटलं. ते बाठिया कमिशन सारखं गेलं तर मला 8% 10% काहीतरी असं काही मिळेल काय. मग समीर भुजबळ, महेश झगडे, ससाने यांना आम्ही पाठवलं काय, आणि तिकडे म्हटलं सगळ्यांना भेटा. काय गोपाल चक्रवर्ती काय आहे त्यांचं नाव, मोठे वकील आहे, त्यांना उभं केलं. इंदिरा जयसिंग आणि मॅडमला भेटले. फडणवीस साहेबांना म्हटलं मग तुम्ही आता मदत करायला पाहिजे, ओबीसी तुमचा DNA आहे. त्यानेच फोन लावला की म्हणतात त्याप्रमाणे आपल्याला ऐकायला पाहिजे. सरकारी वकील फॉर झाले, तुषार मेहता फॉर झाले, आणि केस उभे राहिल्यानंतर आम्ही सांगितलं, विशेषतः इंदिरा जयसिंग यांनी मुद्दा मांडला की बा ओबीसी 54% आहेत, 27% आरक्षण त्याचं आहे. कोणी काहीतरी 15 दिवसात 1 महिन्यामध्ये काय हे देतो, रिपोर्ट देतो, त्याप्रमाणे चालणार नाही. त्यांचं 27% आरक्षण द्या. विचारलं काय म्हणणं आहे तुमचं, सगळ्यांना विचारलं, बोलत काय नाही आमचं काय म्हणणं नाही, द्या. झालं आमच्या, आम्हाला तेच पाहिजे होतं. जातगणनाची मागणी आम्ही केली, मोदी साहेबांनी आमची ती पूर्ण केली. हे जे आहे आम्हाला पूर्वीप्रमाणे आरक्षण पाहिजे होतं. फडणवीस साहेबांनी काय तिथे आम्हाला मदत केली. त्यासाठी मी शिवसेना सोडली, जीव तळ हातावर घेऊन. त्यावेळेला काही सोपी नव्हतं. 35 वर्ष झाली जवळपास, 1999 मध्ये. त्यावेळेस सोपं नव्हतं. फक्त एकच जायचा रस्ता होता, बाहेर यायचा रस्ता नव्हता काय. फक्त वरून उडी टाकायची, वाचला तर वाचल्यानंतर गेला, अशीच परिस्थिती. तशी उडी टाकली होती आम्ही सगळ्यांनी, 18 लोकांनी टाकली. ठीक आहे, ते आमचं झालं का, म्हणून मला आनंद आहे की मोदी साहेब म्हणा किंवा फडणवीस साहेब आमच्या गरीब, भटक्या आम्ही होतं, गोरगरीब किती अडचण येत आहे. पण ते केवळ निवडणुकीसाठी नाही आहे, हे लक्षात ठेवा. पण हे जे आहे तुम्हाला माहित नाही ती गोष्ट सांगतो. ते तुमचं जे राजकारण होत्या बाजूला नाही, राजकारण आमचं म्हणणं असं आहे की जे सुमित्रा महाजनताईंनी सांगितलं, जे मनमोहन सिंग कमिटीने सांगितलं की हा गट फार अडचणीत आहे, जे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, 340व्या आर्टिकलमध्ये लिहिलं, आयोग तयार केला. खरा आयोग तयार झाला नाही 1-2 वर्षामध्ये. बाबासाहेब आंबेडकरांनी दुसऱ्या 2 प्रश्नावरून हा प्रश्न घेतला आणि भारत सरकारचा राजीनामा दिला. ते आमचं आरक्षण जे आहे परत मिळावं म्हणून आम्ही शिवसेना सोडली, इकडे आलो. पवार साहेबांनी आम्हाला त्या आरक्षणाची, VP सिंग यांनी हे केलं की चला आरक्षण मंडल आयोग ऍक्सेप्टेड. पवार साहेबांनी, आम्ही जालन्याला 1 लाख लोकांची मिटिंग घेतली समता परिषदेतर्फे, कडाकुडामध्ये मागणी केली इम्प्लिमेंटेशन. त्याने सांगितलं 1 महिन्यात करणार. पवार साहेबांनी केलं.
आम्ही त्यांचे सुद्धा आभारी आहोत. पण हे सगळं नुसतं इलेक्शनसाठी नाही. जे जसं दलित समाजाला, आदिवासी समाजाला भारत सरकारकडून पैसा येतो, राज्य सरकारकडून आदिवासी समाजाला 9%, कमी जास्त होत असे, एवढं बजेट वेगळं येतं. तसं या 54% भटक्या विमुक्त गोरगरिबांना वेगळा निधी मिळेल. हं. त्यांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या महिलांसाठी आणि घरांसाठी खूप प्रश्न आहेत त्यांच्या इतरांसारखे. त्यांना तो पैसा मिळेल. राजकारण तर चालणारच आहे. हा मुद्दा आहे त्याच्यामध्ये महत्वाचा, जो अनेकांना माहिती नाही की आम्ही का लढतो. अगदी, पण हे टायमिंग फार महत्वाचं मानलं जात आहे. तुमची मंत्रिमंडळात एंट्री होणं, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, जातनिहाय जनगणनेसंदर्भात झालेला निर्णय, त्यामुळे त्या निमित्तानं, भुजबळांच्या निमित्तानं एक मंत्रिमंडळ